म्हणजे आता तू स्वतः सांगतेस म्हणून माझ्या असं लक्षात आलं की माझ्यासाठी स्थळ म्हणून श्रीनूचा विचार करायला काही हरकत नाही ना. म्हणजे तुझ्या नात्यातला आहे, माहितीतला आहे आणि माझा बालपणीचा मित्र पण आहे. पण काय तो इथे आमच्या घरात राहतो म्हणून? नाही नाही, तसं नाही. उलट आपण एकत्रच या घरात राहू ना, आणि मग तर बाबा अगदीच हो म्हणतील. मग मगाशी पण का म्हणालीस? अगं लाली आत्या, त्यांना मी सून म्हणून आवडले नाही तर? पण मला सांग, तुला श्रीनू आवडतो ना? अगदीच तसं नाही, पण आवडतो. चारू चारू, आता लालीताईंचं सगळं माझ्यावर सोड. मंजू आत्या काय बोलतेस काय? लालीताईंना आपल्या बाजूने कसं वळवायचं ते मी तुला बरोबर सांगते. तुम्हा दोघांचं जुळलं तर काय बरं होईल चारू. या घरात माझं वर्चस्व वाढेल. काय म्हणालीस? नाही नाही, काय नाही काय नाही. मी तुला माझी हिरव्या रंगाची साडी देते, तू तीच नेस. हिरवी का? कारण श्रीनूला हिरवा रंग आवडतो. खरंच? खरंच. थँक्यू आत्या. हाँ जी दाई जी, आज से शादी की तैयारी शुरू हो गई है जी. अरे आप टेंशन मत लो, हम उधर आके भी शादी कर लेंगे दूसरी बार. नीरज जी देता हूँ. नीरज, नीरज. हाँ. बड़ी ताई जी का फोन है. हाँ. हेलो पेरी पेना. हाँ जी ठीक हूँ, आप कैसे हो? आई एम सॉरी. मैं आपको फोटो भेजता हूँ ना निशी की. अरे फोटो छोड़िए, मैं वीडियो कॉल करता हूँ जब मैं निशी के साथ रहूँगा तो. ठीक है ताई जी, मैं आपको कॉल करता हूँ ना थोड़ी देर में. हाँ करता हूँ मैं आपको. हाँ जी पेरी पेना. नीरज, मी जरा पटकन जाऊन येते. एक मिनिट. काय कुठे चालली आहेस तू हे घेऊन? खोतांकडे हे काय? शगुन आहे निशीसाठी. शगुन? आत्ता? हो, आजपासून तुमच्या लग्नाचे रिच्युअल्स सुरू होत आहेत ना, त्यामुळे रिकाम्या हाताने सासरी कसं जाणार तुझ्या? पण मॉम हे ॲब्सोल्युटली नेसेसरी आहे का? म्हणजे त्यांना आवडलं नाही तर, किंवा या गावात अशी रीतच नसेल तर? उगाच आपण करतोय म्हणून ह्या गोष्टीचं त्यांच्यावर बर्डन यायला नको. नीरज, असं अजिबात होणार नाहीये. ते जसे त्यांचे रिच्युअल्स करतात तसे आपण आपले करतोय. मी माझ्या सुनेचं कौतुक करते, तर बिघडलं काय? अरे नीरज बेटा, ये लेन देन का काम ना इन औरतों पे छोड़ दो. हम तो बस यहाँ की शादी एंजॉय करेंगे. अरे टिमुलक लकते, तुमचं चालू द्या, मी जाऊन येते. ओ मेरे पुत्र की शादी है. टिमुलक लकते. अगो चारू, झाला की नाही तुझा? आणि तुम्ही काय गजाले मारीत बसलास? चला जातो मुहूर्त करूचो असा. हा हा, चला चला, करा लवकर काम करा. आता बायका येतील ना सगळ्या, की घर कसं भरल्यासारखं वाटा आता. लग्नात ना सगळ्यात महत्वाचं काम काय असता? एका लग्नात ना दुसरा लग्न जमवणार. होय तर काय गोलाली, श्रीणीसाठी कोण बघितलास की नाही? शैला, अगदी माझ्या मनातलं बोललंस. मी ना श्रीनूसाठी चांगली मुलगी बघतोय. हा, तुझ्या नजरेत कोणी असतात ना तर सांग हा माका. सांगतलंय तर बाकीच्यांना पण सांगून ठेवते. हा, माझ्याकडे फोटो आले ना ते पाठवते. तुका बघ कोण पसंत पडते ते. पाठव पाठव. हा हा, तुम्ही पण लक्षात ठेवा. होय लक्षात. काय गोलाली, ऐकता कोण? नाही कधी बघूक नाही मग तिका. ही ना हिऱ्या मंजूची भाची, हा चारू, लग्नासाठी इलिया. दिसात बरी हा गो, पण आता पोरगी कशी आहे ती कळतली आपला. जायचे. अगे बाई, तुम्ही? नमस्कार. नमस्कार. अगो उमा, गो उमा, अगो इन राहिली आहोत. मेघनाताई, या नमस्कार. नमस्कार. काय हो, ह्या का आणलास? निशीसाठी आणलंय.
ही आमच्याकडे रीत आहे. शगुन घेऊन मुलीकडे जायचं असतं म्हणून आणलंय. बाय गे, खूप पैसेवाली पार्टी दिसता. मला जास्त उशीर नाही ना झाला. नाही नाही, काहीतरीच काय, अगदी वेळेवर इलास. आमची तयारीच चालू होती. निशी कुठे दिसत नाही. अरे आली तुमची सून. हो. ये निशी ये. ये बाय बस. चला सुरू करायचं. मी हे देऊ का? होय द्या ना. जायचे कशी दिसता नात? गो त्या तेलाच्या घाण्यावर इलास. काय गो धायचे? गाणी म्हणा. होय गाणी गाणी. सुरुवात कर. आम्हा घरी कार्य गणेशाने यावं, आम्हा घरी कार्य गणेशाने यावं, मंडपी राहावं. चांगली बारीक झाली आहे ना? होय, होय. हो. दायची तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळं नीट बघते. होय होय चारू, लग्न घरातली सगळी कामं बघून घे तू. तुझं पण लवकरच लग्न करू कोया. जायचे कैरीचा पन्ना. अगं बाय माखा कशा. मेघदाताई, ललिताई कैरीचा पन्ना. अगो झाला काय सगळ्यांका सगळा देऊन? होय द्यायचे झालाच. तुमका काय वया होता अजून? अगो आता मिळाला सगळ्यांका. ठेव आता आणि बस आहे सर. झालाच फक्त लालिताईंका. काय सांगा. ठेव ठेव आहे सर तू. ठेव आणि बस बघूया. बस 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 बघूया. बस.
दिवसभर या घरात सगळ्यांसाठी सगळा केलंस, सगळ्यांसाठी राबलंस. ही कामा काय लाली आणि मंजू करतीत ना, पण लेकीच्या लग्नाचे सगळे सोहळे डोळे भरून बघूक नको तू का? हा? जायचे तसा होतच हिला कोण नाही, तू बस म्हटलंय ना, बस सर. हा, जरा लेकीशी गप्पा मार. आता मग ये, त्या का बरा वाटतात ना. उमा, तुमका काय मदत होई ते आमका सांग. तुम्ही आधी नाश्ता पाणी करून घेवा. होय होय. होय दाई. तांदूळ पण निवडूचे असत. हा मंजू, अगो तांदूळ खयत. दायचे अहो सगळी तयारी झालीये, तांदूळ सुद्धा आणून ठेवले. बरं, हे आवरलं ना की तांदूळ निवडायला बसतो. मी ताटा आणते निवडायला. हा, हा, हा. काय इथे काय रे देवा, इथे भूक लागली हा, पोटात कावळ्या ओरडतं त्याचा काहीच नाही हा. लालीताई, काय झालं? काही हवंय का तुम्हाला? काय शोधताय? आंबा डाळ आणि पण्यानी ना माझा काय होणार नाही, माका काहीतरी ना वेगळा हवा. हा बरं बरं, ऐका लालीताई, माझ्या वहिनीने तुमच्यासाठी चकली पाठवली आहे. तुम्हाला आवडते म्हणून मी बाजूला काढून ठेवली आहे. ती देऊ? हा, दे बाई दे दे. आत्ता देते. नाहीतर ना त्या नुसत्या उमाचा कौतुक ऐकूनच पोट भरूक वया आता. हा. हे घ्या. बरा झाला. बरा वाटला. छान झालं का? खुसखुशीत झालं एकदम. हा. सांग तुझ्या बहिणीत. हो, सांगते. घ्या ना, पाणी घ्या लालीताई. ठेवते ठेवते खाली ठेवते. मी काय म्हणते लालीताई, आपण आपल्या श्रीनूसाठी स्थळ बघतोय ना? मगाशी तुम्ही बायकांसोबत बोलत होतात, ऐकलं मी. आपल्याला मुली का सांगून येत नाहीत माहितीये का? हो लालीताई, हल्ली गावातल्या मुलांची हीच अवस्था आहे. मुलींना शहरात राहायचं असतं आणि आपण हे सगळे असे एकत्र कुटुंबात राहतो. मग अहो लालीताई, मुलींना स्वतंत्र राहायचं असतं. स्वतःचा संसार स्वतःच्या मर्जीने करायचा असतो. त्यांना साधे सासू सासरे जरी असले ना तर त्यांची पण अडचण वाटते. आणि आपल्या घरात आपल्या घरात तर जत्राच असते, माहितीये तुम्हाला. आपल्या घरातलं वातावरण कसं एकदम कडक शिस्तीचं आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा आपल्याला मोठ्यांचं मत विचारात घ्यावं लागतं. म्हणजे आपल्याला त्याची सवयच आहे म्हणा, पण एखादी नवीन मुलगी अशा वातावरणात कशी काय रुळेल काय माहित बाई. तुम्हाला काय वाटतं? नाही नाही, म्हणजे चांगलंच आहे, असं एकत्र कुटुंब असणं चांगलंच असतं. पण ते कसं सणावाराला सगळे एकत्र आले ना की चांगलं वाटतं. म्हणजे चाकरमान्यांचं कसं, त्यांचं मुंबईला घर असतं आणि सणावाराला सगळे गावातल्या घरी एकत्र जमतात, तसं म्हणतेय मी. पाणी दे ग. घ्या ना घ्या. मी काय म्हणते लालीताई, आपण ना श्रीनूसाठी अशी मुलगी बघायला हवी जी फक्त आपल्या घरातल्या या सगळ्या गोष्टी मान्य करणारी नको, तर तिने हे सगळं आनंदाने स्वीकारायला हवं. मंजू आत्या. हा 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 चारू, अगं बोल ना, काय काय झालं? तुला काही हवंय का? अगं बाहेर ताटं मागितलेली तीच घ्यायला आलेली. हा, अगं ही काय, इथेच आहेत. थांब देते. हा घे घे ही घे ही घे. हे घे, आणखीन घे. चारू, थोड्या वेळाने ह्यांच्या श्रीनूला आंबेडाळ आणि पन्ह नेऊन देशील? अगं आत्या विचारतेस काय, देईन ना. चल जा जा. अगं हळू.
बघितलं लालिताई, अशी ही आमची चारू अगदी कुठेही रोळते. पण सगळ्याच मुलींचं असं नसतं ना. आगीन गाडी बोलते वेगीन गाडी, गाडी चालले गो वेगामध्ये, गाडी चालले गो वेगामध्ये. आगीन गाडी बोलते वेगीन गाडी. श्रीनू, मी तुझ्यासाठी खायला आणलंय. नाही ग, मला नकोय. अरे असं कसं? अगोदर खाऊन घे हे पुस्तक अगं, बाजूला चा- ठेव आणि अगं- खाऊन घे. चल, नाही तर असाच उपाशी चारू, राहशील. एक 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 मिनिट. हे बघ, मी आधी खाल्लंय अगं. मूवी घेऊन आली होती माझ्यासाठी. एक काम कर, हे तू खा. हा? श्रीनू, अजून किती वेळ अभ्यास करणार आहेस तू? हे काय झालं अगं, हे एवढ्या नोट्स काढल्या ना की मजा. मी मदत करू? दे. नाही 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 अगं, कशाला अगं, राहू दे. ठीक आहे, मी करतो. श्रीनू, तू निशीच्या लग्नासाठी कुठला ड्रेस घालणार आहेस? अगं, माझं अजून काही ठरलं नाहीये. कसं ठरणार? घरात एवढं लग्नाचं वातावरण असताना तू इथे नोट्स काढत बसलायस. हो अगं, पण हे सुद्धा महत्वाचं आहे ना. आणि तसंही तुम्हा बायकांचं सगळं चालू आहे आता. मी काय बरं मला सांग, मी कशी दिसते? आज मी मुद्दाम हिरव्या रंगाची साडी नेसली. छान आहे. अरे नीट बघ तरी माझ्याकडे. पर बोल. खरं तर मी वेगळीच साडी नेसणार होते, पण आत्याने ही साडी नेसायला दिली. मग मला पटकन लक्षात आलं की तुला हिरवा रंग आवडतो ना. नाही. नाही? हा म्हणजे आधी आवडायचा, पण आता फिकट जांभळा रंग खूप जास्त आवडतो. श्रीनिवास, अरे आपण तो निशीसाठी रुखवत तयार केला, तो कुठे बॉक्स? सगळीकडे शोधते मी. आय कॅन्ट फाइंड इट एनीवेअर. ऐक ना उभी, मला सुद्धा आता काही आठवत नाहीये. बघ, ह्या एवढ्या नोट्स काढतो आणि मग तुला शोधून देतो. हा प्लीज. श्रीनिवास, तू पण नाही. ए वेट, हा कलर खूप छान दिसतो तुझ्यावर. यू लुकिंग रिअली प्रिटी. अरे हिला काय झालं? अरे काय, खरं तर बोलते ना, छान दिसते तिच्यावर हिरव्या कलरची साडी. काय झालं लालिताई? तुम्ही बोलत का नाहीत काही? लालिताई, आपण चारूकडे एक स्थळ म्हणून बघायला काय हरकत आहे? आत्ता इलीस मुद्द्यावर. हा, सारखा आपल्या मगासपासून गोल 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 फिरून बोलत होतस. मला माहित होता तुझ्या डोक्यात काहीतरी चालला. हा, काय चालला ना, तर सरळ बोल ना. गोल गोल घुमून कशात बोलतस? हा, असं नाही लालिताई. मग कसा? सांग ना, मग कसा? लालिताई, काय हरकत आहे? चारू आपल्या बघण्यातली आहे, शिकलेली आहे, हुशार आहे. माझ्या दादाची एकुलती एक मुलगी आहे आणि तिला गावातल्या स्थळाशी काही हरकत नाहीये. आता बघा ना, चारू आणि श्रीनूचं जर लग्न. मंजू, घाबराव गो. उंटाचं मुको घेऊच्या आधी स्वतःच्या खुजेपणाचा तरी विचार करायचास ना. नको ती स्वप्न बघू नकोस. हा, लक्षात ठेव.
बाप जन्मात ही सोयरीक जुळायची नाही.